सैफ अली खानवर हल्ला करणारा शरीफुल इस्लाम बांगलादेशी असल्याचे पुरावे समोर मुंबई पोलिसांना शरीफुलचे बांगलादेशी ड्रायव्हिंग लायसन्स आणि अन्य कागदपत्र मिळाली। ज्या पोलिसांकडून अक्षय शिंदेचा एन्काउंटर करण्यात आला त्यांच्यावर गुन्हा दाखल। न्यायालयाच्या आदेशानंतर अक्षय शिंदेच्या वकिलांनी मुंब्रा पोलीस स्थानकात केला गुन्हा दाखल। तुलसी इमारतीवर कारवाईनंतर नालासोपाऱ्यातील आजची तोडक कारवाई थांबवण्यात आली। उद्या पुन्हा 3 इमारतींवर केली जाणार कारवाई। मुंबईच्या जोगेश्वरी पश्चिममध्ये ओशिवरा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रायन ग्लोबल स्कूलला बॉम्बनं उडवण्याची धमकी। शाळेला मिळाला धमकीचा ईमेल, धमकी देणाऱ्यांचा शोध सुरू। माढ्याच्या प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर ठोकळ यांच्यावर वाळू माफियांचा हल्ला। माढा तालुक्यातील टेंभुर्णी जवळची घटना। वाळू माफियांवर कारवाई केली म्हणून हल्ला करण्यात आला। परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांना डॉक्टर ऑफ सायन्स मानद डॉक्टरेट पदवीनं केलं सन्मान। क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे व्हॉलीबॉल खेळताना पडले। लोखंडी पोलवर डोकं आपटण्याची शक्यता असतानाच त्यांनी स्वतःला सावरलं। मोठी दुर्घटना टळली। पुण्याच्या मावळमधील एका महाविद्यालयातील क्रीडा संकुलाच्या उद्घाटनावेळची घटना। अमरावती जिल्ह्याच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरुळ चव्हाळ इथे फासे पारधी समाजाच्या प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळेत राज्यस्तरीय बालसाहित्य संमेलन, ग्रंथदिंडी आणि शोभायात्रा काढून 2 दिवसीय संमेलनाची सुरुवात। सरसंघचालक मोहन भागवत यांचा 5 दिवस भिवंडीत मुक्काम। 23 ते 27 जानेवारीच्या दरम्यान विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार। ध्वजारोहणासाठी पद्मश्री अण्णासाहेब जाधव शाळेमध्ये राहणार उपस्थित। पुरंदर तालुक्यात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाबाधित 7 गावातील लोकांचा विरोध। सासवड नगरपालिका ते नवीन प्रशासकीय इमारत असा काढला मोर्चा। गोंदियाच्या तिरोड्यातील एका शाळेत क्रीडा शिक्षकांना विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे केल्याचा आरोप। पालकांचा शाळा प्रशासनाविरोधात मोर्चा। तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील अपहाराचं प्रकरण। मनसेने आंदोलन करत तात्काळ गुन्हा दाखल करण्याची केली मागणी। राजकीय दबावातून पोलीस गुन्हा दाखल करण्यासाठी टाळाटाळ करत असल्याचा मनसेचा आरोप। नांदेडमधील शासकीय रुग्णालयाला बनावट औषध पुरवठा करणाऱ्या 3 वितरकांवर गुन्हा दाखल। बनावट औषधांवर छापलेल्या पत्त्यावर औषध निर्माता कंपनीचं अस्तित्व नसल्याचं समोर। मंत्री जयकुमार गोरेंनी विठुरायाचं दर्शन घेतलं। पंढरपूरसाठी विकासाचा सुसज्ज आराखडा अंतिम टप्प्यात। कॉरिडॉरसह भाविकांना अपेक्षित सर्व प्रकारच्या सुविधा असणार। दर्शनानंतर मंत्री गोरेंची प्रतिक्रिया। नाशिकमध्ये रामकाल पथ प्रकल्प निर्मितीसाठी महानगरपालिका प्रशासन सज्ज। नाशिकच्या महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्रींनी दिल्या अतिक्रमण हटवण्याच्या सूचना। परळीच्या राजस्थानी मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीकडून पंढरपुरातील 30 ठेवीदारांना जवळपास 1 कोटींचा गंडा। राजस्थानी मल्टीस्टेट सोसायटीच्या चेअरमन संचालकांसह व्यवस्थापकावर पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। गारगोटी येथील सार्वजनिक बांधकाम विभाग विश्रामगृहाची जागा खासगी मालकीची। वकिलांच्या सल्ल्यानुसार ही जमीन खरेदी केली। खरेदीदार सयाजी देसाई यांची माहिती। मुंबईत गुन्हे शाखेकडून 5 बांगलादेशींना अटक। यातील एका महिलेनं लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचं तपासात समोर। नवी मुंबईतून महिनाभरात 118 बांगलादेशी नागरिकांना अटक। 56 महिला आणि 57 पुरुष आणि 5 बालकांचा यामध्ये समावेश। पुण्यात अटक करण्यात आलेल्या बांगलादेशी घुसखोरांकडे अनेक बनावट ओळखपत्र, आधार कार्डासह मतदान कार्ड असल्याचं समोर आलं। भाजप नेते किरीट सोमय्यांची भिवंडीतील तहसील कार्यालयाला भेट। सोमय्यांकडून बांगलादेशी रोहिंग्यांच्या कागदपत्रांची तपासणी। भिवंडी तालुक्यात हजारो बांगलादेशी रोहिंग्यांचे जन्म प्रमाणपत्रासाठी अर्ज दाखल। सोमय्यांचा दावा।
जळगाव रेल्वे अपघातात जयगडी आणि विश्वकर्मा कुटुंबावर दुःखाचा डोंगर. नातवांना भेटण्यासाठी नेपाळहून भिवंडीत येत असलेल्या अजितचा नातवांना भेटण्याआधीच रेल्वे अपघातात मृत्यू. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून 3 दिवस नाशिकच्या दौऱ्यावर. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौऱ्याला विशेष महत्त्व. भाजपचे आमदार देवयानी फरांदे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला. विधानसभेसाठी नाशिक मध्य मतदारसंघातून मनसे उमेदवारांना फरांदेंसाठी माघार घेतली होती. सदिच्छा भेट घेण्यासाठी आल्याची फरांदेंची प्रतिक्रिया. नाशिकात मनसे पदाधिकाऱ्यांना रोहित पवारांसोबत फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. रोहित पवारांसोबत फोटो काढण्यासाठी पदाधिकाऱ्यांची चलबिचल. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून कुर्ला एसटी स्टँडची पाहणी. प्रवाशांनी परिवहन मंत्र्यांसमोर वाचला तक्रारींचा पाढा. उशिरा सुटणाऱ्या गाड्यांबाबत सरनाईकांनी विचारला जाब. गारगोटीमधील सार्वजनिक बांधकाम विभागाची विश्रामगृहाची जागा खासगी मालकीची. वकिलांच्या सल्ल्यानुसार ही जमीन खरेदी केली. खरेदीदार सयाजी देसाई यांची माहिती. टोरेस आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीची 10 ठिकाणी छापेमारी. मुंबईत 3 ठिकाणी तर 60 ठिकाणी जयपूरमध्ये छापेमारी. दिवंगत कला दिग्दर्शक नितीन सरदेसाईंचा इंडी स्टुडिओ राज्य सरकारकडे हस्तांतरित करण्याच्या हालचालींना वेग. हस्तांतरणासाठी आवश्यक निधीपैकी दुसऱ्या टप्प्यातील 35 कोटींचा हप्ता देण्याचा निर्णय. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 2264 घरांची 5 फेब्रुवारीला सोडत. राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृहात ऑनलाईन होणार सोडत. महारेराकडून सुरक्षित आणि संरक्षित घर खरेदीसाठी मार्गदर्शक सूचना. संबंधित प्रकल्पावरील कज्जे दलालीची प्रकरणं. बोजा भूखंडाचा टायटल क्लिअरन्स रिपोर्ट आदी बाबी संकेतस्थळावरून तपासून घेण्याच्या सूचना. मुंबई मेट्रो मार्ग 4 प्रकल्पाच्या स्थापत्य खर्चात तब्बल 1274 कोटींची वाढ. त्यामुळे प्रकल्पाचा एकूण खर्च आता 15,800 कोटींच्या घरात. चंद्रपूरमधील नव्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला माजी मुख्यमंत्री मारुतराव कन्नमवार यांचं नाव देण्याचा निर्णय. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांच्या मागणीला मुख्यमंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद. घाटकोपर होर्डिंग्स दुर्घटनेतील आरोपी अरशद खानला सत्र न्यायालयानं जामीन नाकारला. मूळ तक्रारीत नाव नसतानाही राजकीय दबावापोटी या प्रकरणात गोवण्यात आल्याचा आरोपीचा दावा. पुण्यात गुलेनबॅरी सिंड्रोमचा धोका वाढला. रुग्णांची संख्या 59 वर. 2 दिवसात रुग्णांच्या संख्येत दुपटीनं वाढ. 38 पुरुष तर 21 महिलांचा समावेश. पिंपरी चिंचवडच्या लेबर कॅम्पमधील झोपड्यांना आग. आगीत 5,70,000ची रोकड आणि 4.5 तोळे दागिने जळून खाक. नवी मुंबई परिसरात स्कूटी आणि रिक्षा चोरणाऱ्या 2 सराईत गुन्हेगारांना पोलिसांकडून अटक. त्यांच्याकडून चोरीला गेलेल्या रिक्षा आणि स्कूटी असा 21 लाखाचा मुद्देमाल हस्तगत. मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमला 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्त साधत मैदानावर चेंडूंची खास सजावट. 14,505 लाल आणि पांढऱ्या सर्वात मोठ्या ते सर्वात लहान चेंडूंपासून साकारलं वानखेडे स्टेडियमची 50 वर्ष असं नाव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.